स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना क्रमवार चढत्या आणि उतरत्या संख्यांची बेरीज करावी लागते. पाहूया ती बेरीज कशी करायची. समजा आपण 11, 12, 13, 14, 15, 11 पासून 15पर्यंत या 5 संख्या आहेत. आता त्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग बेरीज करण्यासाठी वेळ जाणार. पाहूया. 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 1 15ला 5 हाच्याली 1 1 2 3 4 5 आणि हाचे 1 6. ही 65 बेरीज कशी मिळाली. संख्या किती आहेत. 5 विषम संख्या आहेत, विषम अंकी संख्या आहेत. मधली संख्या 13 आहे. संख्या 5 आहेत म्हणून 13ला 5ने गुणलं की आपल्याला पटकन 65 मिळते. म्हणून अशी बेरीज करत बसून वेळ घालवायचा नाही. आता संख्यांची संख्या या ठिकाणी विषम होती. आता पाहूया, सम घेऊया. 13, 14, 15, 16, 17, 18. आता या ठिकाणी 1 2 3 4 5 संख्या आहेत. मध्ये 2 संख्या आहेत, 15 आणि 16. 15 आणि 16चा मध्य म्हणजे सरासरी बरोबर 15.5 आहे. 15 आणि 16च्या मध्ये येणारी संख्या 15.5. संख्या किती आहेत. 6 संख्या आहेत. 6 गुणायचं. 6 पंचेतीसला 0 हाच्याले 3 15 शक्य 90 आणि 3 93.0 म्हणजे 93 बेरीज झाली. 93 15.5ची 6 पट, 15.5ची 6 पट, या ठिकाणी 93. बेरीज तर बघा. 8 आणि 7 15 आणि 6 21 आणि 5 26 आणि 4 30 आणि 3 33ला 3 हाच्याले 3 4 5 6 7 8 9 आली ना बेरीज. त्यामुळे बेरीज करत न बसणं बरं. म्हणजेच या ठिकाणी संख्यांची संख्या सम असेल तर मधोमध 2 संख्या असतात, त्यांच्या सरासरीला संख्यांची संख्या किती आहे त्यानं गुणणं. आणि संख्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला विषम असेल तर मध्ये एकच संख्या असते. 5 संख्या असतील तर या ठिकाणी मधल्या संख्येला 5ने गुणायचं. 7 संख्या असतील तर मधल्या संख्येला 7ने गुणायचं. धन्यवाद.